नैसर्गिक प्रेग्नन्सी किंवा निसर्ग म्हणतो की प्रत्येक स्त्रीला प्रेग्नन्सी 20पासून 30पर्यंतच मिळाली पाहिजे, कारण ही प्रेग्नन्सी हेल्दी असते, ॲबॉर्शन्स कमी होतात आणि बाळाचे डिफेक्ट कमी होतात. पण आजकाल सगळ्यांची लग्नच 28-29ला होतात आणि प्रत्येकाला करिअर जोपासायचं असतं, PhDs करायचे असतात, MBAs करायचे असतात, ॲब्रॉड जायचं असतं, व्यवसायात सेटल व्हायचे असतात. आजकाल कॉन्ट्रॅक्च्युअल जॉब्स वाढलेत म्हणून लिव्हज मोठ्या मोठ्या मिळत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक लेडीला वाटतं की मी सेटल झाल्यावर प्रेग्नन्सी प्लॅन करते आणि तशा प्रेग्नन्सीज नक्की 35च्या पुढे जायला लागतात. पण 35च्या पुढे प्रॉब्लेम काय येतो की नंबर ऑफ एग्स तुमचे कमी झालेले असतील आणि जरी एग्ज असली तरी बर्थ डिफेक्ट्स किंवा बाळामध्ये काही व्यंग व्हायची शक्यता खूप वाढली आहे, एस्पेशली जर तुम्ही 38 नंतर किंवा 40ला IVF करत असाल तर, आणि प्रेग्नन्सीचा रेटही कमी असतो. याकरता तुम्ही सुयोग्य विचार करून तुमच्या वयाच्या 30 ते 35 दरम्यानच तुम्ही तुमचे एग्स किंवा एम्ब्रिओज प्रिझर्व करू शकता. येस, तुम्ही ते ठेवू शकता आणि ते तुम्ही आरामात 7-8 वर्ष ठेवा. जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमचे इश्यूज संपलेत आणि आता तुमच्याकडे वेळ आहे प्रेग्नन्सी प्लॅन करायला, तेव्हा तुम्ही ते ट्रान्सफर करून घेऊ शकता आणि तुम्ही एक हेल्दी प्रेग्नन्सी जोपासू शकता. काही जणांचं असं असतं की काही जणांची लग्न लवकर ठरत नाहीत आणि त्यांना वेळ लागत असतो आणि सुयोग्य पार्टनर मिळत नसतो. अशा वेळी देखील जर लग्न 38ला झालं समजा, तर मग प्रेग्नन्सी मिळणं आणि होणं फार अवघड आहे. अशा स्त्रियांनी 30च्या 35मध्येच त्यांचे एग्स जर प्रिझर्व करून ठेवले आणि त्यांचं लग्न भले 38ला होते पण एग्स तुमचं 32च आहे, त्यामुळे 38 नंतर जर स्वतःच्या एगने प्रेग्नन्सी प्लॅन केली तर बाळात डिफेक्ट्स येऊ शकतात, बाळाला मेंटल सबनॉर्मॅलिटी येऊ शकते. पण इथं काही नाही, तुमचं 32चं एग आहे, त्याने उलट हेल्दी प्रेग्नन्सी आणि चांगलं बाळ होऊ शकतं. त्यामुळे जरूर तुम्ही या सगळ्या चॉईसेसचा विचार करावा, आईवडिलांनी पण आणि इव्हन एम्प्लॉयरने, म्हणजे कंपनीजमध्ये लाईक फेसबुक, गुगलसारख्या कंपनी पण त्यांच्या एम्प्लॉईजना हे एग फ्रीजिंग करता स्पेशल लीव आणि त्यांचे स्पॉन्सरशिप पण करत आहेत. तर डेफिनेटली सगळ्यांनी याबाबत विचार करणं गरजेचं आहे.